सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज सकाळी महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे की ज्याच्यामध्ये सीपी मुंबई पोलीस भरतीसाठी जे काही लेखीसाठी घटक आहेत ते सर्व घटक तुमच्यापर्यंत दिलेले आहेत, ज्यामधील जवळजवळ 90 प्रश्न हे त्यामधीलच असणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे। त्यामुळे तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। अजूनपर्यंत ज्या मुलांनी त्या व्हिडिओला इग्नोर केला असेल त्यांना विनंती करतोय, 90 प्रश्न जर त्या घटकातील येत असतील तर एक विषय आहे, जाऊन पहिला तो व्हिडिओ पाहायला लागतोय आणि ते जे पॉइंट आहेत ते घटक आहेत ते नोट डाऊन करा आणि त्यातलं जे काही सविस्तर विश्लेषण आहे ते पूर्णपणे तुम्ही पाहून घ्या, त्याच्यावरती अभ्यास करा आणि मग पेपरला जायचं आहे। 100% त्याच्यातला एक ना एक 2-2, 3-3, 4-4 प्रश्न हे त्या घटकावरती असणार आहे, लक्षात ठेवायचं। त्यामुळं तो व्हिडिओ पूर्णपणे मोठा दिलेला आहे, जसं की मॅथ्स रिजनिंग असेल, मराठी ग्रामर असेल, सामान्य ज्ञान असेल, करंट अफेअर्स असतील, अशा पद्धतीनं सगळ्या घटकांवरती जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत। ते तुम्हाला पाहायचं असतील व्हिडिओ तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्या आयकॉनवरती टच करून तुम्हाला तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे। तर आत्ताचा खूप महत्त्वाचा विषय, कालच्या व्हिडिओमध्ये किंवा सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली होती मी की पेपर कसा सोडवायचा, हे ज्या विद्यार्थ्याला जमलं तो 100% 80+ 85+ मार्क घेणार। तुमचा खूप अभ्यास झालाय, 100% अभ्यास झालाय म्हणून तुम्हाला, पण एक विद्यार्थ्यांचा एक कायम असतो बघा, सर मला पेपर सोपा होता पण मला ह्या घटकासाठी वेळ भेटला नाही आणि माझे 10 प्रश्न राहिले, माझे 15 प्रश्न राहिले, माझे 20 प्रश्न राहिले, सर मला निगेटिव्ह मार्किंग माहीत नव्हतं, ते काय असते ते माहीत नव्हतं, म्हणून घाबरून आम्ही न येणारे प्रश्न न सोडवता झालो। अशा पद्धतीने चुकीच्या बातम्या मुलं मला देतात नंतर पेपर झाल्यानंतर। म्हणजे मुंबईच्या अगोदर जेवढे काही 2022-23च्या पोलीस भरतीमध्ये जेवढे काही पेपर झाले होते तेवढ्या सगळ्या मुलांचं जवळजवळ 10-15% मुलांचे मेसेज आले की सर आम्हाला हे माहीतच नव्हतं। मग असं तुमचं व्हायला नको म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेतोय, कारण की काही गोष्टी आहेत, काही ट्रिक्स आहेत, कसा पेपर सोडवा हा पण विषय आहे। एका प्रश्नाला किती वेळ आहे, किती घटक आहेत, किती मार्कांचा पेपर आहे, किती वेळ आहे टोटल, मग कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे, शेवटी किती मिनिटं ठेवायची जेणेकरून तुम्हाला न येणारे सुद्धा प्रश्न सोडवायला सोपे जातील, अशा पद्धतीनं सर्व पॅटर्न आता हे आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे। तर सुरुवातीला एक विनंती करतोय की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्याच पद्धतीनं जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच पद्धतीने इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला यापुढेही वेळोवेळी भेटत राहील। तर बघूया आपण पोलीस भरतीसाठी, आता मुंबई पोलीस भरतीसाठी बोलूयात आपण डायरेक्टली। 100 प्रश्न आहेत, 90 मिनिटाचा कालावधी आहे। 100 प्रश्न आहेत, तुम्हाला 90 मिनिटे म्हणजे 1.5 तासाचा वेळ आहे, लक्षात ठेवायचं। जर बघायला गेलं तर एक प्रश्नाला 1.11 सेकंद वेळ आहे, म्हणजे 1 मिनिट आणि 11 सेकंद वेळ आहे, लक्षात ठेवायचं। एक प्रश्नाला 1 मिनिट 11 सेकंदामध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडवावा लागेलच। काय म्हणते कळालं? एका प्रश्नासाठी वेळ तुम्हाला सांगितलं कमीत कमी 1 मिनिट 11 सेकंद, तुम्हाला 11 सेकंद हे वरचे सोडून द्यायचे आहेत आणि समजून जायचं आहे की एका प्रश्नाला 1 मिनिट वेळ आहे। 11 सेकंद का ते मी तुम्हाला शेवटी सांगतो, 11 सेकंद का आणि ते कुठं वापरायचे हे पण तुम्हाला मी सांगणार। पण आता समजताना काय समजायचं आहे की 90 प्रश्न 90 मिनिटं वेळ, 10 मिनिटं शेवटी तुम्हाला कुठे यूज करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। पण सुरुवातीला ज्या मुलांना कळालं की बाबा आपण 1 मिनिटापेक्षा प्लस वेळ द्यायला लागलो एखाद्या प्रश्नाला, तर समजून जायचं नंतर गडबड होणार। गडबड झाली, गोंधळ झाला की तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येणार नाही, उत्तर नाही आले की 100% पुढच्या सर्व पेपरमधील सर्व प्रश्नांवरती जे काही पुढचे प्रश्न असतील 90, 99 वगैरे अशावरती 100% इफेक्ट होणार, तो प्रश्न तुम्हाला येणार नाही, किंबहुना पेपर अवघड जाणार, हे ठरलेला विषय। त्यामुळं एका प्रश्नाला 1.11 सेकंद जरी वेळ असेल तरी सुद्धा आपण 1 मिनिटच पकडायचा आहे। आता बघायला गेलं तर घटक किती आहेत, तर 4 घटक आहेत, जसे की मराठी ग्रामर आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, सामान्य ज्ञान आहे आणि त्याच्यामध्येच मग बाकीचे घटक आहेत, करंट अफेअर्स वगैरे। तर ह्या 4 घटकांसाठी जर आपण 90 मिनिटाचा जर टाइम आहे तो डिवायडिंग जर केला आपण, तर त्याच्यामध्ये जवळजवळ हे 22 मिनिटं 22.5 मिनिट हा प्रत्येक घटकासाठी वेळ येतोय। 22 मिनिट 5 सेकंद हा प्रत्येक घटकासाठी वेळ होतोय। 4 घटकासाठी प्रत्येक घटकाला 22 मिनिट 5 सेकंदाचा वेळ होतोय, लक्षात ठेवायचं। त्यामुळं एक एक घटक खूप महत्त्वाचा आहे आणि तो कशा पद्धतीनं टाइम सेव्ह करायचा आहे आणि उरलेला जिथं कालावधी लागतो तिथं तुम्हाला कालावधी जर जास्त दिला तर 100% तुम्हाला बेनिफिट भेटणार आणि जिथं थेरॉटिकल जास्त आहे, थेरॉटिकल जास्त प्रश्न असतात तिथं तुम्हाला मात्र या जो टाइम सेव्ह केला त्याचा उपयोग मात्र 100% होणार, याच्यात काय शंकाच नाही। तर मराठी व्याकरणला 25 प्रश्न आहेत, गणितला 25 प्रश्न, बुद्धिमत्तेला 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञान जीके जीएसबीचे करंट अफेअर्स वगैरे त्यासाठी 25 प्रश्न आहेत। तर बघा मी माझ्या दृष्टिकोनातून मी ज्यावेळी गाईड करते पोरांना त्यावेळी मी जे टाइम सांगतो त्या टाइममध्ये तुम्हाला
काय करायचं आहे, आता हे जे प्रश्न आहेत ते सोडवायचं आहे. तर मराठी व्याकरणसाठी तुम्हाला 22.5 सेकंद जरी वेळ असला तर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये मराठी व्याकरण सोडवता आलं पाहिजे. वरची 2.5 सेकंद हे तुम्हाला सेव्ह करता आले पाहिजेत. ओके, मराठी व्याकरणसाठी 20 मिनिटे. गणित हा लक्षात ठेवा थोडासा जरी सोपा वाटत असेल तर त्यातले काही एक 7-8-10 प्रश्न हे ट्रिकी किंवा वेळ लावणारे असतात. त्यामुळं जरी कुणी असू दे की लय सोपा जातो पेपर म्हणणारे जरी असेल तरी सुद्धा त्याला 5-7 प्रश्न हे वेळ लावणारेच असतात, लक्षात ठेवायचं. व्याकरणला कसं आहे, 1 लायनर असेल, 2 लायनर असेल आणि खाली 4 प्रश्न असतात, त्यामुळे एवढं काही वेळ लागत नाही. गणिताला कसं आहे, या प्रश्नातनं त्या प्रश्नातनं ह्या प्रश्नात, त्यानंतर ऑप्शनमधून उत्तर काढणं असेल, त्याचबरोबर फॉर्म्युला वापरायला लागत असेल, त्या पद्धतीनं 2-2 गणितं एका प्रश्नामध्ये सुद्धा येऊ शकतात. त्यामुळं 2-2 टाईपची गणितं वेगळ्या पद्धतीने सोडवून उत्तरापर्यंत जावं लागणार असणारं, अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने गणिताला वेळ लागतोय. त्यामुळे तुमचं गणितसाठी ही तुमची 22 मिनिटं वेळ इथं द्यावा लागणार. तुम्हाला तुमचा 22 मिनिटं जो वेळ आहे गणितासाठी तिथं द्यावा लागेल. बुद्धिमत्तासाठी सुद्धा काय आहे की एखादा विद्यार्थी किती तर्कशास्त्रीय दृष्ट्या कशा पद्धतीने उत्तर देऊ शकतो हा विषय आहे बुद्धिमत्तेचा. म्हणजे त्याचं डोकं चालवायचं असतं, बाकी गणित सारखं काय विषय नसतो. तर तुम्हाला बुद्धिमत्तेसाठी 22 मिनिटं वेळ आहे, लक्षात ठेवा. तुम्ही 22 मिनिटांमध्ये बुद्धिमत्ता सोडवायची आहे. एवढा वेळ लागत नाही बुद्धिमत्तेला, तरी सुद्धा 20 मिनिटं प्लस ते 22 मिनिटापर्यंत तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता जी आहे ती सोडवता आली पाहिजे. नंतर आहे सगळ्यात जास्त वेळ लागणारा विषय. जरी याच्यामध्ये 1 लायनर क्वेश्चन्स असतील तरी सुद्धा काही क्वेश्चन असे असतात की आपल्या डोक्यातनं कधी ते रीडिंग पण झालेले नसतात. करंट अफेअर असेल तर बाबा हे कुठला आणि आलं, निर्देशांक कुठला आला, मग ऑप्शनमध्ये परत गोंधळून जातो आणि मग तिथं काय होतो, वेळ हा लागतो. सामान्य ज्ञान, करंट अफेअर्स वगैरे जे आहे तिथं वेळ हा सगळ्यात जास्त लागतो. म्हणून मी इथं सांगितलंय की सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीसाठी तुम्हाला तब्बल 25 मिनिटं मिळेल. तुम्ही 25 मिनिटं हे इथं द्यायचे आहेत, कारण की याला वेळ जास्तच लागतो, लक्षात ठेवा. आता परत सांगतोय, मराठी व्याकरणला 20 मिनिटं, गणितला 22 मिनिटे, बुद्धिमत्तेला 22 मिनिटे आणि सामान्य ज्ञान चालू घडामोडीला 25 मिनिटं तुम्हाला वेळ असणार आहे, लक्षात ठेवायचं. जर बघायला गेलं तर मागे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचे महत्त्वाचे 3 सब्जेक्ट आहेत, अशामध्ये मग मराठी व्याकरण आहे, गणित आणि बुद्धिमत्ता हे 3 विषय आहेत. जिथं 75% पोर्शन इथं आहे, तर त्यातलं तुम्हाला 70% मार्क पडावेच लागतील. आता ह्या तिन्ही विषयासाठी तुम्हाला 90 मिनिटांपैकी तुम्हाला 62 मिनिटं इथं खर्च करायचे आहेत. 60 ते 62 मिनिटं, 62 मिनिटाच्या आतमध्येच विषय व्हायला पाहिजे. तुम्हाला टाइम बघायचा असेल तर तुम्ही रेग्युलर जे वॉच आहे, साधं घड्याळ, ते तुम्ही घेऊन जायचं, लक्षात ठेवा. बाकी कुठलेही घड्याळ तिथं चालत नाही, एकदम साधं घड्याळ तिथं तुम्हाला घेऊन जायचं आहे. मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता हे जे आहे इथं तुम्हाला 60 ते 62 मिनिटं वेळ द्यायचा आहे. ह्याच्यापेक्षा 65-70 जर गेला तर इकडं सामान्य ज्ञान चालू घडामोडीला दांड्या उडल्या समजा. आणि मुंबईला करंट अफेअर आणि सामान्य ज्ञान वगैरे आहे, याच्यावरतीच सगळा जो रेशो आहे किंवा याच्यावरती जो कट ऑफ आहे, ह्याच्यावरती जी निवड यादी असेल ती ठरत असते, लक्षात ठेवायचं. त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय आहे या 3 गोष्टीसाठी. आणि मग सामान्य ज्ञानसाठी 25 मिनिटं. अशा पद्धतीनं ओव्हरऑल 90 मिनिटांपैकी आपण जे टाइम सेव्ह केला त्यापैकी जवळजवळ 85 ते 87 मिनिटं हे इथं मिळतात. 85 ते 87 मिनिटांमध्ये हे जे प्रश्न आहेत त्याला वेळ लागणार आहे, याची नोंद घ्यायची. मग उरलेली 5 मिनिटं आणि 3 मिनिटं कुठं वापरायचे आहेत? उरलेली 5 मिनिटं जे आहेत, 90 मिनिटांपैकी 85 मिनिटं आहेत, तर 5 मिनिटं कुठं वापरायचे आहेत? तर ही 5 मिनिटं जी आहेत, जी प्रश्न तुम्हाला आलेलेच नाहीत, सोडवता आलेच नाहीत, म्हणजे स्किप केलेत आपण, कारण की वेळ घालवायचा नाही म्हणून सांगितलं, जे येतील तिथे आपल्याला करत जायचं आहे. तर ही जी 5 मिनिटं आहेत, समजा तुमचे 10 प्रश्न राहिले असतील, 12 राहिले असतील, 15 राहिले असतील, येतच नाही, तर ही शेवटची 5 मिनिटं आहेत ते तुक्का मारायला वापरा. आणि निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं तुम्हाला तुक्का मारावाच लागेल. तर 12 पैकी जरी 5 प्रश्न बरोबर आले तुक्का मारून, तरी सुद्धा तुम्हाला 70 + 5 75 होतील, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं ही जी 5 मिनिटं आहेत ती कुठं वापरायची कळाली. जे प्रश्न येत नाही ते सोडवू नका, ते तसेच ठेवा. शेवटची 5 मिनिटं जी आहेत ती इथं वापरायची आहेत. उद्या असं कोणी म्हणू नका, मुंबईसाठी लक्षात ठेवा की सर टाईमच पुरला नाही, आम्हाला माहीतच नव्हतं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे वगैरे वगैरे, आणि आम्ही न सोडवता आलो, आमची चुकी झाली सर, आता पुढच्या वेळी बघू. पुढच्या वेळी म्हणजे 2-3 वर्षांनी तुम्ही परत जोरातून सुरुवात, काय असेल ते असेल. समजलं काय म्हणतोय? त्यामुळे ज्या गोष्टी महत्त्वाच्या सांगतोय ते नोट डाऊन करा आणि त्याच पद्धतीनं पेपर सोडवायला घ्यायचं आहे. आता हे झालं सगळा विषय. तर 4 घटकसाठी समान वेळ म्हणजे 22-5 मिनिटं तुम्हाला मी सांगितलेले आहेत. त्याच पद्धतीनं आता पेपर कशा पद्धतीने सोडवत जायचं बघा. पेपर कशा पद्धतीने सोडवत जायचं, मग असं विश्लेषण सांगितलं, टाइम मॅनेजमेंट सांगितलं, सगळं सांगितलं. थोडा आवाज पाठीमागे येऊ शकतोय, बोरवेल मारायला सुरुवात आहे, त्यामुळे तरी सुद्धा मी मोठ्या आवाजामध्ये बोलतोय, थोडं सहकार्य करायचं आहे. तर पेपर कशा पद्धतीने सोडवायचा आहे
पेपर आला, आपली जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने भरा, तुमचा सीट नंबर असेल आणि जे काही इन्फॉर्मेशन असेल ते योग्य पद्धतीने भरायचे आहे, कोणत्याही पद्धतीनं गडबड करायचं नाही आहे। दुसरी गोष्ट, 4 घटक आहेत, मराठी ग्रामर आहे, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान वगैरे आहे। तर 4 घटकांपैकी तुमचा जो मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट असेल, जो तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळवून देतोय, तो पहिला सिलेक्ट करायचा। 100 प्रश्न आहेत, समजा शेवटी मॅथ्स असेल तर तुम्ही शेवटीच मॅथ्सचा शेवटचा जो पॅसेज आहे म्हणजे 75 प्रश्नांपासून पुढं ते 100 प्रश्नांपर्यंत तो पहिला घ्यायचा आहे। मुलं काय चुकतात तुम्हाला सांगतोय, पहिल्यापासून जे सुरुवात करतात, जो अवघड विषय असतो तिथून सुरुवात करतात, मग त्याचं डोक्याची भकलं होतात, त्याला मार्क जास्त पडत नाहीत। त्यामुळं पहिला पेपर बघायचा, आतमध्ये कुठं काय काय आहे लक्षात ठेवायचं। 75 पासून 100 पर्यंत गणित असेल तर पहिला 75 पासून गणित पर्यंत जायचं आहे, सगळी गणित सोडून घ्यायचे। ते पॉझिटिव्ह किंवा प्लस पॉईंट आहेत आपले, ते प्लस पॉईंट आहेत। त्यामुळे पहिला तुमचा गणित तुम्हाला सोपा असेल गणित घ्या, तुम्हाला मराठी व्याकरण सोपा जायचं असेल तर मराठी व्याकरण पहिला घ्या, तुम्हाला बुद्धिमत्ता सोपा जायचं असेल तर बुद्धिमत्ता पहिला घ्या। तिथून पुढं मग सोप्यापासून अवघडकडे तुमचं वाटचाल पाहिजे। आणि माझ्या मते सगळ्यात जास्त अवघड विषय हा सामान्य ज्ञान आणि बाकी GK GS वगैरे आहे, हा सगळा घटक जो आहे तो विद्यार्थ्यांना अवघड जातो। त्यामुळे ह्याच्यासाठी मी मॅक्झिमम मार्क हे दिले, टाइम दिले। त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय की तुम्ही GK GS वगैरे जे आहे ते तुम्हाला शेवटच्या टप्प्यात, शेवटच्या 25 मिनिटांमध्ये आपल्याला घ्यायचं, लक्षात ठेवा। सुरुवातीला मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामर हे तिन्ही सब्जेक्ट घ्यायचे आहेत। त्यापैकी तुम्हाला जे सोपा जातोय तो पहिला घ्या, नंतर मग मराठी घ्या, नंतर बुद्धिमत्ता घ्या। अशा पद्धतीने तुम्ही घेऊन सोप्याकडून अवघडाकडे जायचं आहे। दुसरा विषय मग अवघडाकडे जाणे, ते मी सांगितलेलं आहे। येत नसलेले प्रश्न स्किप करायचे आहेत। समजा मराठी ग्रामरला 25 पैकी तुम्हाला 22 प्रश्न येतात, 3 प्रश्न सोडून द्या, विचार करावा लागतोय, नंतर विचार करूया वगैरे, 3 प्रश्न सोडवून द्या, तिथं काहीही करू नका, तसेच सोडा। आणि जे प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये त्या प्रश्नाला गोल करायचं आहे, नंतर शोधावं लागणार नाही आपल्याला कुठं राहिले आदले मधले असतात। जे प्रश्न तुम्ही सोडवायला नाही त्या प्रश्नाला प्रश्नपत्रिकेमध्येच गोल करून द्यायचा आहे। नंतर तुम्हाला कळायला पाहिजे बा की 7वा प्रश्न आलेला आहे मराठी ग्रामरमध्ये, 12वा प्रश्न आलेला नाही आहे, 20वा प्रश्न आलेला नाही, चला पटापट त्याचं उत्तर बघूयात। आम्ही उत्तरपत्रिकेमध्ये 12, 7, 10 काय असेल ते तुम्हाला गोल करता येईल अशा पद्धतीनं। त्यामुळे येत नसलेले प्रश्न पहिला काय करायचे आहेत, स्किप करून सोडायचे आहेत 4 घटकांचे। आणि ओव्हरऑल जर तुमचे 20 प्रश्न राहिले तर शेवटची 5 मिनिटं जी दिलेत ते त्याच्यासाठी तुम्हाला तुक्का मारायलाच दिले, लक्षात ठेवायचं। त्यामुळं 100 पैकी 100 सोडवून यायचे आहेत, पहिली सूचना लक्षात ठेवायचं। टाईमकडे लक्ष ठेवायचं, एकदा पेपर चालू झाला की पोरांना काही सुचत नाही आणि घाबरून अजिबात जायचं नाही। जर तुम्ही पेपरला घाबरला तर तुमचे 100 पैकी 50 मार्क 40 मार्क हेच एवढंच पडणार, तुम्हाला मार्क जास्त पडणार नाही, याची नोंद घ्यायची आहे। चौथा मुद्दा आहे, निगेटिव्ह स्कोर नाही आहे, त्यामुळे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत। मी जे मगाशी सांगितलं ते आता आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे सर्वच्या सर्व प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे। 5वा विषय आहे, सर्व घटकातील येत असलेले सर्व प्रश्न पहिला सोडवत जाणे आहे, मग जसं सांगितलं त्याच पद्धतीनं। 6वा प्रश्न आहे, शेवटची जी 5 मिनिटं वेळ आहे ते न सोडवलेले प्रश्न जे काय आहे ते सोडवण्यात गोळा करण्यात फक्त जायचं, तिथे विचार करण्याची गरजच नाही, त्यातल्या त्यात विचार करा लगेच सोडवा, विषय संपला। आता 7वा प्रश्न आहे, पेपर कसा सोडवा, त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचा विषय आहे, समजा तुमचा 80 मिनिटामध्ये 4 घटकातील प्रश्न झालेले आहेत आणि जे न उरलेले जे आहेत 10-12 प्रश्न, त्याच्यावरती काय करायचं आहे, शेवटची 5 मिनिटं असतील 10 मिनिटं असतील तर तिथं तुम्हाला एलिमिनेशन मेथड वापरायची आहे। काय करायचं आहे, एलिमिनेशन मेथड। आता ही मेथड म्हणजे काय, ही MPSC वगैरे जे आहेत मुलं, ती ह्या UPSC MPSCतली जी मुलं आहेत ती हे ट्रिक्स वापरतात। म्हणजे काय करायचे आहेत, 4 ऑप्शनपैकी 3 ऑप्शन पहिला सिलेक्ट करा, 3 पैकी 2 सिलेक्ट करा, 2 पैकी 1 सिलेक्ट करा आणि फायनल 1 गोल करा। अशा पद्धतीनं तुम्हाला एलिमिनेशन मेथडची वापर करायची आहे। जिथं प्रश्न येत नसतील तिथं, जिथं 100% शुअर अँड शॉर्ट येतात तिथं तर काही विषयच नाही, पण जे प्रश्नांची उत्तर तुम्हाला येत नसतील तिथं तुम्हाला एलिमिनेशन मेथड वापरायची आहे, जेणेकरून तुम्हाला प्रश्न सोडवण्याला सोपं जाईल, लक्षात ठेवायचं। 4, 3, 2, 1 अशा पद्धतीने यायचं आहे आणि 1 फिक्स करून तुम्हाला गोल करून यायचं आहे। यासाठी तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने करायचं आहे। नंतर त्या एलिमिनेशन मेथड वापरून सुद्धा काही जमन झाले तर डायरेक्टली जे काही 4-5 प्रश्न असतील त्याला न चढवून येण्यापेक्षा तुम्हाला तुक्का मारून यायचा आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही। तुम्ही जर असे सोडला तर त्यांचे मार्कच मिळणार नाहीत। 5 पैकी जरी 2 बरोबर आले तुक्का मारून तरी सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे, निगेटिव्ह स्कोरच नाही, त्यामुळे मायनस काय होणारच नाही, त्यामुळे बेनिफिटच होणार आहे तुम्हाला। 5 पैकी 1 जरी बरोबर आला आणि 1 मार्क जो आहे तो जो तुम्हाला शेवटच्या कट ऑफ पेक्षा जास्त मार्क 1 मिळवून देत असेल तर हा पण खूप विषय महत्त्वाचा आहे। त्यामुळे तुमचं सिलेक्शनची जी हे आहे पॉसिबिलिटी ते 100% वाढेल, यात काही शंका नाही।
समजलं काय म्हणतोय? त्यामुळं पेपर सोडवत असताना कशा पद्धतीनं टाइम मॅनेजमेंट, कशा पद्धतीनं कोणते घटक घ्यायचे आहेत, किती वेळ द्यावा, शेवटची 5-10 मिनिटं कशा पद्धतीनं करायचे आहे, एलिमिनेशन मेथड म्हणजे काय, आणि त्यानंतर न येणाऱ्या प्रश्नाला तुक्का कसा मारायचा हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. समजलं? सो खूप महत्त्वाचा विषय होता की सर आम्हाला भीती वाटते, आम्हाला काय करू कळत नाही. सकाळी तर मी 90 प्रश्न ज्या घटकातले येणार आहेत ते सगळं तुमच्यापर्यंत पोच केलेलं आहेत, आणि आता पेपर कसा सोडवावा हे पण तुम्हाला मी सांगितलेलं विथ टाइम मॅनेजमेंट. आणि सगळं लक्षात ठेवा. फक्त एक लक्षात ठेवायचं, सोपे पहिला घटक घ्या जे तुमचे चांगले स्कोअर देतात ते. त्या 3 घटक कोणते आहेत? गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण. हे जर तुम्हाला जमलं तर सामान्य ज्ञान, करंट अफेअरला तुम्हाला पॉझिटिव्हिटी भेटणार, आत्मविश्वास बसणार, आणि जरा कमी तुम्ही त्या बरोबर त्यातला जो ऑप्शन आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न 100% करणार. हे मात्र नक्कीच. जर पेपरमध्ये सामान्य ज्ञान, करंट अफेअर पहिला असेल आणि जर त्या मुलगीनं पहिला घेतला, मुलगीनं, आणि ते जर अवघड गेलं तर त्याला येणारे सुद्धा विषय अवघड जातील. त्याचे जे महत्त्वाचे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, स्ट्रॉंग सब्जेक्ट जे आहेत ते मग वीक होत जाणार, आणि मग तुम्हाला मार्क भेटणार नाही, परिणामी तुमचं सिलेक्शन होणार नाही. समजलं काय म्हणतोय? त्यामुळे कळकळीची विनंती करतोय, हा व्हिडिओ 2 वेळा बघा, पॉईंट काढा, त्या पद्धतीने प्रश्न उत्तरे किंवा त्या पद्धतीने प्रश्न हे पेपर जो आहे तो सोडवा. 100% तुम्हाला 80-85 प्लस स्कोअर जाणार म्हणजे जाणार, यात काय शंका नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय. आता नाही तर कधीच नाही, लक्षात ठेवा. ही शेवटची संधी आहे. ह्यानंतर परत 2-3 वर्ष वाट बघावी लागेल, आणि सरकारच्या ह्या जाळ्यांमध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे. कमी जागा असणार आहेत, बाकी सगळे डिसएडव्हान्टेज तुम्हाला अगोदर सांगितलेले आहेत. त्यामुळे आत्मविश्वासाने समोर जावा. एका जागेसाठी 10 मुलं, 12 मुलं, 15 मुले आहेत, लक्षात ठेवा. एक मुलगा निवड होणार, लिखितनं फायनल निवडला, आणि बाकीची 9 मुलं ही बाहेर पडणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे काय करायचं, कसं करायचं, वारंवार तुमच्यापर्यंत छोटे विषय जरी घेत असेल त्याच्यामध्ये जो रिझल्ट आहे तो खूप मोठा आहे, लक्षात ठेवायचं. कारण की गेले 15-16 वर्ष झालं मुलांना गाईड करतोय, आणि 100% रिझल्ट का लागतो त्याचं रिझन अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यामुळे विनंती करतोय, व्हिडिओ आवडला असेल, धडपड आवडली असेल तर लगेचच या व्हिडिओला लाईक करा, आणि लाईक करून झाल्यानंतर जेवढे काही विद्यार्थी, आदरणीय पालक असतील, विद्यार्थी असतील, मुलं मुली असतील, त्यांना विनंती करतोय, आजपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लगेचच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून इथून पुढची जी अपडेट आहे ती तुम्हाला अगदी फ्रीमध्ये नोटिफिकेशनद्वारे तुमच्या होम स्क्रीनला येऊन जाईल. त्यासाठी पहिला सबस्क्राईब करावं लागेल. ठीक आहे. सो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतो. ह्याच्यापेक्षा सुद्धा वेगळे काही प्रश्न असतील तर पहिला एक काम करा, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते 100% आपल्याला टेलिग्रामवरती मेसेज करायचे आहेत. ज्या मुलींना शंका असेल त्यांनी टेलिग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय हा भेटून जाईल. सो शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून लेखीसाठी मुंबईच्या शुभेच्छा देतोय. 500+ मुलं आपल्या चॅनलकडून ही व्हायलाच पाहिजेत, आणि प्रत्येक जण होणार. फक्त तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे, पॉझिटिव्हिटी पाहिजे, लक्षात ठेवा. शेवटच्या घटकांमध्ये कोणत्याही निगेटिव्ह गोष्टींचा विचार करू नका. येत नसलेलं थोडंसं दुर्लक्ष करा. येत असलेला विषयच नाही. येत असणाऱ्यावरती तुम्हाला जर 75% पोर्शन जर येत असेल तर 25%पैकी 15% हा पॉझिटिव्हिटीनं, आत्मविश्वासानं जमत असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या गोष्टीनं पेपर सोडत असताना आत्मविश्वासानं सामोरं जायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय, आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.